श्री अमिताभ पंडित आता आपल्या समोर आहेत आणि ते आपल्याला पहिल्यांदा काहीतरी त्यांच्या आयुष्यात आय थिंक ते पहिल्यांदा आता करणार आहेत, आपल्यासाठी बनवणार आहेत रेसिपी आणि ती त्यांची आई आणि बायको त्यांची टेस्ट करणार आहेत. आर यू एक्साइटेड? तुम्हाला खूप छान वाटतंय काहीतरी बनवणार आहात तुम्ही? मग आम्हाला साहित्य सांगाल याचं. हे मोदकाचं सारण आहे. हां, हे फ्रुट्स आहेत, भरपूर फळं आहेत, सगळे मिक्स फ्रुट्स आहेत. त्याच्यानंतर हे कस्टर्ड आहे आणि मग काजू, बेदाणे, वेलची पूड, अक्रोड आणि बदाम. आपण सुरुवात करूया बनवायला. सगळ्यात आधी हे मोदकाचं सारण आहे, म्हणजे साखर आणि आय थिंक नारळाचा थोडासा परतून घेतलाय. तुम्ही आम्हाला सांगा ना की तुमच्या आयुष्यात असा काही क्षण आलाय का की कारण तुमच्या मिसेस कडून कळलं आम्हाला की त्यांनी पण सांगितलं, तसं तुमच्या आयुष्यात एखादा क्षण आहे की जेव्हा तुम्ही खूप प्राऊड फील केलं म्हणा किंवा तुम्ही विसरू शकत नाही? आता रिसेंटलीच माझ्या मुलीला 94% मार्क 10वीला मिळाले. ते आमच्या सगळ्यांसाठीच मोठा क्षण होता. ओके. आणि तुमच्या घरी गणपती वगैरे असतो असं सांगितलं गावाला, कोकणात असतो. तर तुम्ही बिईंग एन आर्टिस्ट, तुम्ही एक स्वतः आर्टिस्ट आहात, तर तुमच्याकडनं तुम्ही काय त्याच्यासाठी? मला सार्वजनिक गणपती हा कन्सेप्ट मला माझ्या आयुष्यात तो राहिलेला आहे. जसं गणपती हे लोक नाचतात किंवा पतंग हे असे माझे दुर्दैवाने तर मला नाही एन्जॉय करता आलं. पण कोकणामध्ये आमच्याकडे तो वर्ष अनेक वर्ष म्हणजे आमचं राहतं घरच जवळजवळ 350 वर्षाचं आहे. तर तिथे आमचा गणपती असतो, त्यामुळे आम्ही अगदी मनापासून तो दरवर्षी जाऊन उत्सवाला हजेरी लावतो. मग त्यांचे तिकडचे प्रोसिजर असतात की खेळे म्हणून असतात, नाचायला येणार आणि गावचे खोत असल्यामुळे तर मान पान असं सगळं अजूनही तिथे तो चालतो. आणि उत्सवाचं जे एक फिलिंग येतं जे ते नक्कीच कोकण साईड. त्यावेळेला मी माझ्या आजोबांना सुद्धा मिस करतो, कारण ते त्यांनाच बघायचो आम्ही ते मान घेताना किंवा असं. आणि आता ह्याच्यावरती आपण हे टाकायचं, सगळं पसरवायचं. हो. आज तुमची आई सुद्धा हे टेस्ट करणार आहे, सो कसं वाटतंय तुम्हाला? धडधड होते. हे नुसतेच ह्याच्यावर असे सजवायचे ना, स्प्रिंकल करायचे. मग पाहिजे असेल तर मग घेताना त्याला मिक्स करून घेता येतं. अच्छा. तर काय तुम्ही मेनुका हे ऑप्शनल आहे, पाहिजे असेल तर. अच्छा. तुम्हाला आवडतात? नाही, मला वाटलेलं ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं की ऑप्शनल आहे तेव्हाच कळलं की बहुतेक तुम्हाला आवडत नाही. वेलची पूड देऊ? वेलची पूड मग थोडी मी टाकू? हो. अशीच पसरवायची ना? हो. बस. आणि झालेलं आहे रेडी. आणि आता खायचं, खाण्यासाठी तयार. एवढं सोपं होतं, उगाच तुम्हाला भीती वाटत होती. इतकं छान तुम्ही मस्त पट्टापट बनवलेलं आहे आणि आय एम शुअर की दर्शकांना पण आता बघायचं हे खाऊन कसं लागतंय ते, तर त्यांना एकदा साहित्य आणि कृती लिहून घेऊ दे. पंचखाद्य कस्टर्ड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं आणि गुळाचं पुरण, मिश्र फळांचे तुकडे, कस्टर्ड, काजू, बेदाणे, मनुका, वेलची, जायफळ पूड, पिस्ते आणि बदाम. कृती: ओलं खोबरं आणि साखरेचं पुरण घट्ट शिजवून घ्यावं. एका बाउलमध्ये हे पुरण घेऊन त्यामध्ये फळांचे तुकडे आणि तयार कस्टर्ड घालून मिश्रण एकजीव करावं. वरून काजू, बदाम, मनुका, पिस्ते आणि वेलची, जायफळ पूड घालून गार्निशिंग करावं.